नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सप्लेनिंग फिजिक्स बाय सागर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहेत व्हेलॉसिटी ऑन लॉन्जिट्युडिनल वेव्हज. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करायचं आहे तर व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्हज, त्याला आपण साऊंड वेव्हज असं म्हणणार आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. मग त्याला आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह त्याचा डिफरंट दॅट इज v इज इक्वल अंडर रूट टी अपॉन एम. टी इज अ टेन्शन आणि एम इज लिनियर मास डेन्सिटी. हा कॉन्सेप्ट जो आहे तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केला होता. आज ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल किंवा साऊंड वेव्ह इथं डिस्कस करणार आहे. तर लक्षात घ्या, आता साऊंड वेव्ह म्हटलं दॅट इज अ मेकॅनिकल वेव्हज. सिम्पल, दॅट इज मेकॅनिकल वेव्हज. आता लॉन्जिट्युडिनलची डेफिनेशन पण बघितली आपण, मेकॅनिकल वेव्हज पण बघितली. तर मेकॅनिकलच्या वेव्हच्या डेफिनेशनमध्ये आपण सरळ म्हणतो द मटेरियल मीडियम आर नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव्हज. ज्या वेव्हच्या प्रोपोगेशनसाठी मटेरियल मीडियम आर नेसेसरी, तर मटेरियल मीडियम आर द नेसेसरी फॉर द प्रोपोगेशन ऑफ वेव्हज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल वेव्हज. त्या वेव्हला आपण मेकॅनिकल वेव्हज असं म्हणतो. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हज इज ए base or is a main types of these mechanical waves, because without material medium longitudinal waves does not propagate. longitudinal waves जर medium जर नसेल तर longitudinal waves काय होणार नाही, propagate होणार नाही. ती एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट कडे ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे ह्याच लॉन्जिट्युडिनल वेव्हचं एक्झाम्पल जर घेतलं आपण तर साऊंड वेव्हज आहे. मग आता लॉन्जिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी फाइंड करणार म्हणजे कोणाची व्हेलॉसिटी फाइंड करणार आपण इथं, तर साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी फाइंड आउट करणार आहे. मग आता बघा, ज्यावेळेस आपण लॉन्जिट्युडिनल वेव्हज लिक्विडमधून किंवा गॅसेसमधून ज्यावेळेस पास होईल, ज्यावेळेस मूव्ह होईल किंवा सॉलिडमधून मूव्ह होईल, त्यावेळेस जे मीडियम आपण चूज करणार, म्हणजे लिक्विड असेल, सॉलिड असेल किंवा गॅसेस असेल, हे मीडियममध्ये इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी नेसेसरी आणि त्या मटेरियलला काहीतरी डेन्सिटी असणं गरजेचं आहे. इलॅस्टिसिटी अँड डेन्सिटी are the main or important characteristics to pass the sound waves. म्हणजे साऊंड वेव्ह पास होण्यासाठी त्या वेव्ह म्हणजे ते मीडियम जे आहे ते इलॅस्टिक असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्या मीडियमला डेन्सिटी असणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट लक्षात येत आहे तुमच्या? ओके, मग त्यानुसारच आपण काय केलं इथं, तर व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्हज त्यासाठी फॉर्म्युला आपण ज्यावेळेस डेव्हलप करतो तो फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्हज. v is equal to velocity of longitudinal waves. v is equal to root of bulk modulus of elasticity किंवा modulus of elasticity असं म्हटलं तरी काही अडचण नाही. modulus of elasticity of medium ज्या मीडियममध्ये तुम्ही लॉन्जिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी फाइंड करताय त्या मीडियमचे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ दॅट मीडियम डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ मीडियम, डिवाइड बाय द डेन्सिटी ऑफ मीडियम. So simply that is velocity v is equal to under root velocity of medium is equal to under root e upon rho. So E is the modulus of elasticity. E is the modulus of elasticity and rho is the density of medium. कॉन्सेप्ट लक्षात आली? दिस इज अ फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्हज. म्हणजे आपल्याला जर लॉन्जिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी फाइंड करायची असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला झाला v इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. ई काय येतं मग, इलॅस्टिसिटी ऑफ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आणि रो इज अ डेन्सिटी ऑफ मीडियम. काय डेन्सिटी ऑफ मीडियम. सो v इज इक्वल टू अंडर रूट ई अपॉन रो. आता आपण नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट आपण पुढे जर गेलो तर आपण जर बघितलं तर तुम्ही ज्यावेळेस सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस घेतात तर सगळ्यात मॅक्झिमम इलॅस्टिसिटी जी आहे ती कशाची असते, तर सॉलिडची असते. त्यानंतर लिक्विडची आणि सगळ्यात कमी कोणाची असते, तर इज अ गॅसेस. म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम व्हेलॉसिटी कोणाची, सॉलिडची, नंतर लिक्विडची आणि नंतर गॅसेसची. म्हणजे तुम्ही इथं जर बघितलं दॅट इज अ मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इन सॉलिड is always greater than modulus of elasticity in liquid, and this modulus of elasticity in liquid is always greater than modulus of elasticity in gases.
सो सगळ्यात जास्त मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी कोणाची? सॉलिडची, त्यानंतर लिक्विड, नंतर गॅसेसची. आणि आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इलॅस्टिसिटी ऑफ दॅट मीडियम, म्हणजे मीडियमच्या इलॅस्टिसिटीवरती डिपेंड्स आहे. मग सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस जर आपण जर कम्पेअर जर केली, कशी सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, तर आपल्याला सरळ सरळ समजून येईल. ओके, तर सॉलिड इलॅस्टिसिटी सगळ्यात जास्त आहे, लिक्विडची त्यापेक्षा कमी, गॅसेसची त्यापेक्षा कमी. मग आपण जर व्हेलॉसिटी जर घेतली, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन लिक्विड इज ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ सॉलिड इन गॅस. म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किंवा व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्हज सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? सॉलिडमध्ये. सगळ्यात कमी कुठं असणार आहे? गॅसेसमध्ये. लक्षात, कारण का इलॅस्टिसिटी ऑफ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस त्याच्यामध्ये हे रिलेशन आहे. सगळ्यात जास्त इलॅस्टिसिटी कोणाची जास्त असणार आहे? तर सॉलिडची असणार आहे. म्हणून व्हेलॉसिटी ऑफ सॉलिड म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड इज ऑलवेज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन लिक्विड, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन गॅस. म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्हची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त कुठं असेल? सॉलिडमध्ये, नंतर लिक्विडमध्ये आणि नंतर गॅसेसमध्ये. मग आता ह्या व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी, म्हणजे ही व्हेलॉसिटी जर आपण गॅसेसमध्ये घेतलीत किंवा लिक्विडमध्ये घेतलीत तर किंवा सॉलिडमध्ये घेतलीत तर ती किती असेल, त्याचा फॉर्म्युला काय असेल, हे डेव्हलप करण्यासाठी बरेचसे सायंटिस्टनी इथं ट्राय केला. ओके, मग त्यातलेच आपल्याला पहिला जो सायंटिस्ट इथं डिस्कस करा ज्यांनी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड आउट केली होती, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू फाइंड आउट केली, दॅट इज न्यूटन्स फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. सो velocity, Newton's formula for the velocity of sound असं म्हणूया. Newton's formula for velocity of sound, velocity of sound. ओके, मग आपण इथे डिस्कस करायचं आहे न्यूटनचा फॉर्म्युला कायसाठी? तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड आउट करण्यासाठी. कायसाठी? व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे तुम्हाला जर साऊंडची जर व्हेलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर त्यासाठी आपण न्यूटन्स फॉर्म्युला इथं डिस्कस करणार. मग न्यूटनची काय मेथड यूज केली बघा. पण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतो, ट्रान्सव्हर्स वेव्ह इज मूव्हिंग इन टर्म्स ऑफ क्रश अँड ट्रप. आपण बघितलं होतं जर आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह घेतली तर ही ट्रान्सव्हर्स वेव्ह इन टर्म्स ऑफ क्रश अँड ट्रप मूव्ह होत असते. ती जर लॉन्जिट्युडिनल वेव्ह जर घेतली तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह जी आहे ती इन टर्म्स ऑफ रिअर फ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन या वेळी काय होत राहते? मूव्ह होत असते. मग आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन जर घेतलं, समजा आपण असं इथं ॲझ्युम करतो की तुमची जी साऊंड वेव्ह आहे ती गॅसेस मीडियममधून पास होते, म्हणजे इयरमधून पास होते. म्हणजे ज्यावेळेस ती इयरमधून पास होणार आहे तर कॉम्प्रेशन जिथं जास्त म्हणजे डेन्सिटी जिथं मॅक्झिमम असेल, प्रेशर जिथं मॅक्झिमम असेल तिथं व्हेलॉसिटी ऑफ साऊंड कसं असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. म्हणजे कॉम्प्रेशनसाठी जिथं रिअर फ्रॅक्शन असेल, व्हेलॉसिटी आणि डेन्सिटी मिनिमम असेल तिथं काय असणार आहे? तुमच्या व्हेलॉसिटी ऑफ साऊंड कशी असणार? कमी असणार आहे. म्हणजेच तुम्ही जर ज्यावेळेस व्हेलॉसिटी किंवा साऊंडची व्हेलॉसिटी किंवा साऊंड ज्यावेळेस इयर मिडियम किंवा गॅसेस मिडियममधून पास होईल त्यावेळेस तिथं कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनच्या पार्टमध्ये आपण तिची व्हेलॉसिटी किंवा ती वेव्ह जी आहे ती पास होणार आहे. पण ज्यावेळेस कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनसाठी न्यूटनने काय ॲझ्युम केलं बघा. न्यूटन असं म्हणतो की ज्यावेळेस साऊंडची वेव्ह ज्यावेळेस इयरमधून किंवा गॅसेसमधून पास होईल त्यावेळेस कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनचं जे टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर नियरली इक्वल टू कॉन्स्टंट असतं. म्हणजे कॉम्प्रेशन लेअर आणि रिअर फ्रॅक्शन लेअर जर घेतला तुम्ही साऊंडच्या लेअरचं ज्यावेळेस त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलं कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनमध्ये त्यावेळेस ही जी साऊंडची वेव्ह जी आहे ज्यावेळेस ती पास होईल त्यावेळेस ह्या कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन ह्या पार्टचं जे टेम्परेचर जे असणार आहे ते कसं असणार आहे? तर कॉन्स्टंट असणार आहे. कसं असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. असं न्यूटन्सने ॲझ्युम केलं. मग टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे काय झालं? तर इट्स आयसोथर्मल प्रोसेस. ओके, मग असं म्हणूयात आपण ही सिम्पली ॲझ्युम दॅट Newton's is assume that when sound wave
moving in a gaseous medium, moving through air, then temperature of air will be constant. Temperature काय होतं इथं constant, that is isothermal process. thermal process. मग आता आयसोथर्मल प्रोसेस म्हटलं की इथं तुमचा जो मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी तो इन बल्क मॉड्युलस. कोणता येईल? बल्क मॉड्युलस. मग याचा फॉर्म्युला velocity of sound in air is equal to काय E upon rho आपला फॉर्म्युला. सो E is replaced by bulk modulus. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचे 3 टाइप्स आहे. यंग मॉड्युलस ऑफ बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. त्यातला कोणतं घेणार आपण? ईयर. म्हणजे जिथे आपण फ्लुइड घेतो त्या फ्लुइडसाठी आपण काय यूज करत असतो? बल्क मॉड्युलस यूज करत असतो. मग फ्लुइड काय असते? 2 टाइप्स. एक लिक्विड असू शकतं नाही तर गॅस असू शकतं. मग आता आपण इथे ईयरमधून पास करतो म्हणून काय घेणार आहे? बल्क मॉड्युलस घेणार आहे. सो E इज इक्वल टू B अपॉन रो. कॉन्सेप्ट लक्षात येईल तुमच्यात? B इज अ बल्क मॉड्युलस. वेअर B इज बल्क मॉड्युलस. B काय आहे? बल्क मॉड्युलस. कॉन्सेप्ट लक्षात आले तुमच्या? मग आता हा झाला तुमचा फॉर्म्युला. मग आता आपल्याला बल्क मॉड्युलस फाइंड करायचं. तुम्हाला बल्क मॉड्युलस माहीत असेल. फॉर्म्युला फॉर द बल्क मॉड्युलस वी नो, कारण आपण इलॅस्टिसिटीमध्ये बघितलं आहे. वी नो फॉर्म्युला फॉर द बल्क मॉड्युलस इज इक्वल टू चेंज ऑफ प्रेशर अपॉन म्हणजे स्ट्रेस काय नाही तुमचं इथं प्रेशर आपण स्ट्रेन काय मग चेंज इन व्हॅल्यूम डिवाइड बाय द ओरिजिनल व्हॅल्यू. हा झाला बल्क मॉड्युलस फॉर्म्युला. ओके. मग हा इथं जर कॉम्प्रेशन असेल तर मायनस साईन, रिअर फ्रॅक्शन असेल तर प्लस साईन. म्हणजे व्हॅल्यूम कॉम्प्रेशनमध्ये व्हॅल्यूम काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. रिअर फ्रॅक्शनमध्ये व्हॅल्यूम काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ओके. मायनस साईन कशावर डिपेंड्स? मग कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनवरती. सो दिस वन आय टेक ॲज मॅग्निट्यूड ऑफ बल्क मॉड्युलस. सो B इज इक्वल डेल्टा P अपॉन डेल्टा V अपॉन V. वी कॅन रिटन ॲज डेल्टा P इंटू V अपॉन डेल्टा V. अशा पद्धतीने तुम्ही राईट करू शकतात. ओके. मग इथं डेल्टा P काय तुमचा? तर इज अ ट्रेस आणि डेल्टा V अपॉन V काय? स्ट्रेन. दिस इज अ बल्क मॉड्युलस. कारण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणजे काय? रेशो ऑफ ट्रेस अपॉन स्ट्रेन. ट्रेस अपॉन स्ट्रेन यांचा रेशो म्हणजे काय? इलॅस्टिसिटी असते. ओके. मग आता आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. मग आपण इथं म्हणलं टेम्परेचर इज कॉन्स्टंट. मग आपण आयडियल गॅस इक्वेशनकडे जर गेलो मग PV इज इक्वल टू RT. ओके. फॉर 1 मोल ऑफ गॅस PV इज इक्वल टू RT फॉर N इज इक्वल टू 1. दॅट इज NRT. मग N किती घेतला आपण? 1 घेतला. टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे PV इज काय मिळेल? कॉन्स्टंट. का बरं? कारण आपण टेम्परेचर काय घेतो इथं? कॉन्स्टंट घेतलं. टेम्परेचर इज कॉन्स्टंट. टेम्परेचर काय घेतलं? कॉन्स्टंट घेतलं. मग आता याला आपण डिफरेन्शिएट केलं. कारण आपल्याला काय करायचं आहे? बल्क मॉड्युलस फाइंड आउट करायचं आहे. सो आपण इथे काय केलं? डिफरेन्शिएट केलं. डिफरेन्शिएट अबव इक्वेशन. आता इक्वेशन डिफरेन्शिएट केलं. इथं प्रॉडक्ट रूल यूज करणार. P इंटू V. V इज व्हॅल्यूम. V काय इथं आता व्हॅल्यूम आहे. सो P इंटू डेल्टा V प्लस म्हणजे फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह. आता काय करणार? सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इंटू V इंटू DP. सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 0. म्हणजे काय आलं? P इंटू DV इज इक्वल टू मायनस V इंटू DP. आता हा डेल्टा V तिकडे पाठवलं काय होईल? P इज इक्वल टू मायनस V इंटू डेल्टा P आपण DV. बरोबर नाही? हाच काय झाला तुमचा? बल्क मॉड्युलस झाला. काय झालं तुमचा? बल्क मॉड्युलस. म्हणजे सिन्स बल्क मॉड्युलस काय मिळालं तुम्हाला? B इज इक्वल टू P मिळालं. बल्क मॉड्युलस B इज इक्वल टू P. पुढं इन आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये तुमचा बल्क मॉड्युलस काय झाला? B इज इक्वल टू P. P इज प्रेशर म्हणजे काय झाला? बल्क मॉड्युलस. आणि ही व्हॅल्यू आपण जर इथे सबस्टिट्यूट केली, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. मी याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट जर केली काय होईल? व्हेलॉसिटी V इज इक्वल टू
अंडर रूट b upon rho. B is p upon rho. So this is a formula of sound, that is v is equal to p upon rho. P is pressure, rho is density. This is a Newton's formula for, this is Newton's formula for velocity of sound. Velocity of sound साठी न्यूटनचा फॉर्म्युला v इज काय मिळाला मग अंडर रूट p अपॉन रो मिळाला. काय मिळाला p अपॉन रो. हे लक्षात येते तुमच्या. ओके, हा झाला न्यूटनचा फॉर्म्युला. आता आपण इथं जर बघितलं तर इज ॲट एन टी पी नॉर्मल प्रेशर, नॉर्मल टेम्परेचर, प्रेशर पी इज किती असतं 1 ॲटमॉस्फेरिक असतं. 1 ATM प्रेशर म्हणजेच किती 1.0123 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. बरोबर की नाही. आणि डेन्सिटी किती असते एअरची, डेन्सिटी ऑफ एअर दॅट इज 1.23 kg per meter cube. This is a density 29 I think. Okay, 1.29. This is the density of liquid, sorry, density of air at NTP. बरोबर नाही. आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केलं तर वेलोसिटी ऑफ साऊंड मिळेल आपल्याला p इज 1.0123 इंटू 10⁵. velocity v is equal to under root 1.0123 into 10⁵ upon 1.29. आणि हे ज्यावेळेस आपण सॉल्व करणार तर याची व्हॅल्यू आपल्या नियरली इक्वल मिळते 280 मीटर पर सेकंड. अकॉर्डिंग टू न्यूटन्स the velocity of sound is 280 meter per second when sound wave moving in air. म्हणजे ज्यावेळेस साऊंड वेव्ह एअरमधून मूव्ह होणार आहे त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी मिळते 280 मीटर पर सेकंड अकॉर्डिंग टू न्यूटन्स फॉर्म्युला. मग इथे प्रॉब्लेम काय आहे बघा, प्रॉब्लेम असा आहे की ज्यावेळेस आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड त्याची थेरॉटिकल व्हॅल्यू फाइंड करतो, म्हणजे आपण ज्यावेळेस ऑब्झर्व करून ज्यावेळेस साऊंडची व्हेलॉसिटी फाइंड करणार आहे तर ती व्हेलॉसिटी 332 मीटर पर सेकंड मिळते. म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ साऊंड वेव्ह, द थेरॉटिकल value of sound wave is 332 मीटर पर सेकंड. म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू किती याची 332 मीटर. पण न्यूटनच्या फॉर्म्युलानुसार आपल्याला किती मिळाली 280 मीटर पर सेकंड मिळाली. म्हणजे जर आपण इथे जर एरर फाइंड केला तर एरर पर्सेंटेज एरर दॅट इज 332 मायनस 280 अपॉन 332 इंटू 100 आणि हे नियरली इक्वल किती मिळतं मला 16%. एवढा लार्ज एरर मिळतो. म्हणजे न्यूटनचा जो फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युला आपण जी व्हॅल्यू फाइंड केली दॅट इज अंडर रूट p अपॉन रो, त्यानुसार व्हॅल्यू फाइंड केली वेलोसिटी ऑफ साऊंड किती मिळाली होती 280 मीटर पर सेकंड मिळाली. परंतु थेरॉटिकल व्हॅल्यू किती 332 मीटर पर सेकंड आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे एरर फाइंड करतो तर ह्या कॅल्क्युलेशनमध्ये एरर्स किती मिळाला आपल्याला 60% एरर मिळाला. याचा अर्थ काय न्यूटनच्या फॉर्म्युलामध्ये बरीचशी मिस्टेक आहे. म्हणजे त्यांनी व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड आउट केलं परंतु ॲक्च्युअल किती यायला पाहिजे 332 यायला पाहिजेत. म्हणजे न्यूटनचे काहीतरी जे ॲजम्पशन केले त्या ॲजम्पशनमध्ये काहीतरी मिस्टेक आहे. कारण आपल्याला ॲक्च्युअल किती मिळायला पाहिजे होती 332 मीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी मिळायला पाहिजे होती. पण ती मिळते घेते तर ती मिळत नाही. मग ती मिळत नाही याचा अर्थ काय होतोय तर सरळ याचा अर्थ असा होतो की न्यूटनने जो फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक आहेत. हा फॉर्म्युला किंवा हे जे आपण डेरिव्हेशन इथं घेतलं हे डेरिव्हेशन आपण डिस्कशनसाठी घेऊ शकत नाही किंवा याचा यूज प्रॉब्लेम न्यूमेरिकल प्रॉब्लेम ज्यावेळेस आपल्याला आपल्या डेली लाईफमध्ये प्रॉब्लेम किंवा ज्यावेळेस आपण नंबर ऑफ एक्सपेरिमेंट करणार आहे त्या एक्सपेरिमेंटसाठी न्यूटनचा हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही. कारण काय ह्या फॉर्म्युल्यामध्ये एरर जो आहे 60% एरर आहे. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन करणार आहे त्या कॅल्क्युलेशनमध्ये आपला जो एरर असतो तो ऑटोमॅटिकली 60% असणार. म्हणून न्यूटनची ही जी थिअरी होती न्यूटनचा जो फॉर्म्युला होता तो डिस्कार्ड करण्यात आला आणि याच्यामध्ये जो चेंज केला लॅपलासने. ओके, मग आता आपण पुढची कॉन्सेप्ट बघूया दॅट इज लॅपलास फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, कारण लॅपलास फॉर्म्युला का बरं डिस्कस करतो आपण बिकॉज लॅपलास इज डेव्हलप द न्यू फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग आता लॅपलास आणि न्यूटन्समध्ये काय काय चेंजेस आहेत
ते आपण इथं डिस्कस करूया की दोघांमधल्या नेमकी न्यूटनचं काय चुकलं आणि लॅपलासने त्याच्यामध्ये काय करेक्शन केली. ओके, तर ते आपण आता ह्या पार्टमध्ये डिस्कस करूया. सो सिंपल, लॅपलास करेक्शन for velocity of sound formula किंवा लॅपलास करेक्शन असं म्हणलं जातं. दॅट इज लॅपलास करेक्शन फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. मग आता लॅपलासने काय करेक्शन केली ते समजून घ्या. आता मी तुम्हाला सांगितलं ना, न्यूटन्सने काय सांगितलं की ज्यावेळेस साऊंड वेव्ह जे आहेत ज्यावेळेस ती इयरमधून पास होणार आहे, इयरमधून फ्लो होणार आहे, दॅट इज मुव्हिंग थ्रू इयर ऑर फ्लो थ्रू द इयर, त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं ज्यावेळेस कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शन, कारण लॉन्जिट्युनल वेव्स, साऊंड वेव्ह इज लॉन्जिट्युनल वेव्ह इज मुव्हिंग इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेशन अँड रिअर फ्रॅक्शन. मग ज्यावेळेस कॉम्प्रेशन आणि रिअर फ्रॅक्शनमधून साऊंड वेव्ह पास होते, ह्या लेअरमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं असं कोणी ॲझ्युम केलं होतं न्यूटन्सनी. बट दिस इज अ रॉंग असं कोणी सांगितलं लॅपलासने. त्यांनी काय सांगितलं टेम्परेचर इज नॉट कॉन्स्टंट, टेम्परेचर ही चेंजेस बट काय चेंज होते, दॅट इज अ हीट इज कॉन्स्टंट. हीट काय होते, कॉन्स्टंट होते. दॅट इज अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. लक्षात ना. सो मी असं म्हणेन इथं लॅपलास इज सिम्पली ॲझम दॅट when sound wave is flow through ear then the temperature heat of medium, which medium, that is ear medium, is constant. त्यांनी काय जम केलं लॅपलासने की ज्यावेळेस तुमची साऊंड वेव्ह इयरमधून फ्लो होईल त्यावेळेस त्या इयर मीडियमची हीट कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार. टेम्परेचर सडनली चेंजेस पण हीट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार. मग हीट जर कॉन्स्टंट असेल तर आपला फॉर्म्युला परत आपण हीटची कन्सेप्ट जी यूज करणार दॅट इज व्हेलॉसिटी v इज इक्वल अंडर रूट मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मग आता आपण जे लिक्विड मीडियम जे गॅस मीडियम घेतो त्यासाठी बल्क मॉड्युलस यूज करणार बी अपॉन रो, हा आपला परत फॉर्म्युला आहे. पण आता आपल्याला बल्क मॉड्युलस कुठं फाइंड करायचं आहे, ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी. दॅट इज ॲडियाबॅटिक प्रोसेस. हे कोणी सांगितलं होतं, लॅपलासने. मग आता ॲडियाबॅटिक प्रोसेससाठी जर इक्वेशन ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस दॅट इज PV इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. गॅमा काय आहे, गॅमा इज द रेशो ऑफ CP, that is specific heat at constant pressure to the specific heat at constant value. आणि याची व्हॅल्यू असते दॅट इज 1.41 असते. किती असते याची व्हॅल्यू, 1.41. सो दिस इज द गॅमा इज द रेशो ऑफ specific heat at constant pressure to the specific heat at constant value. इट इज अ रेशो. यांचा रूट ऑफ रेशो CP अपॉन CV हा काय मिळेल तुम्हाला, दॅट इज अ गॅमा. सॉरी नॉट रूट, दॅट इज गॅमा इज अ रेशो ऑफ CP अपॉन CV. कशाचा रेशो हा, CP अपॉन CV. Got it? Okay, that is the ratio of CP upon CV आणि हा किती मिळतो आपल्याला 1.4 मिळतो. नॉट रूट, दिस वन विल बी रॉंग. सो गॅमा इक्वल CP upon CV इज इक्वल 1.41. आता पुढे बघूया. आता ह्या इक्वेशन जे आहेत आपण जे घेतलं ॲडियाबॅटिक इक्वेशन, ह्या ॲडियाबॅटिक इक्वेशनला डिफरेन्शिएट करूयात. मग आता याला डिफरेन्शिएट केलं, डिफरेन्शिएट अबव इक्वेशन. मग आता ह्या इक्वेशन आपण डिफरेन्शिएट करते बघा. मग आता बघा इट ऑफ फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह. मग आता व्ही रेस टू गॅमाचं डेरिव्हेटिव्ह येईल गॅमा इंटू व्ही रेस टू गॅमा -1 इंटू DV. ओके, प्लस आता काय सेकंड फंक्शन इज कॉन्स्टंट, व्ही रेस टू गॅमा इज कॉन्स्टंट, फर्स्ट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह पीचं डेरिव्हेटिव्ह इज DP इज कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. मग आता परत ही टर्म जी आहेत ही आपण ही टर्म RHSला नेऊयात. म्हणजे काय होईल बघा, काय मिळेल बघा, P इंटू गॅमा इंटू व्ही रेस टू गॅमा -1 इंटू DV इज इक्वल टू,
आता ही टर्म जी आहेत ती आपण RHSला आणली. सो व्ही रेज टू मायनस व्ही रेज टू गॅमा इंटू डी पी. आता काय करूयात आपण पी इंटू गॅमा इक्वल्स टू आहेत. सो पी इंटू गॅमा ॲज इट इज आणि ही टर्म जी आहेत ती आपण RHSला नेऊयात. सो मायनस व्ही रेज टू गॅमा इंटू डी पी अपॉन व्ही रेज टू गॅमा मायनस 1 इंटू डी पी सॉरी डी पी. बरोबर की नाही. मग आता बघा ही टर्म आहेत ही डिनोमिनेटर ही जर न्यूमरेटर लिहिली तिचं इन्व्हर्स होईल म्हणजे कसं बघा मायनस साइन ॲट इट इज व्ही रेज टू गॅमा. बरोबर की नाही. आता ही टर्म मी अपवर्डला नेली कशी होईल व्ही रेज टू मायनस गॅमा मायनस 1 बरोबर की नाही इंटू डी पी अपॉन डी व्ही ॲट इट इज. समजते तुमच्या लक्षात ना. ही टर्म अपवर्डला नेली काय झाली याचा इन्व्हर्स झाला. सो पी इंटू गॅमा इज इक्वल टू मायनस साइन ॲट इट इज इन ब्रॅकेट. आता इथं काय होणार आहे ही दोन्ही पॉवर गॅमा आणि इथं मायनस गॅमा मायनस 1 ही पॉवर मग पॉवरची काय होणार आहे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन कारण व्हीचं काय प्रोडक्ट आहे. सो व्ही रेज टू काय होईल बघा व्हॅल्यूम रेज टू गॅमा मायनस प्लस वन इंटू डी पी अपॉन डी व्ही. गॅमा गेट कॅन्सल. सो काय राहील गॅमा इंटू पी इज इक्वल टू मायनस साईन विथ व्ही रेज टू 1 इंटू डी पी अपॉन डी व्ही आणि हेच कसं राईट करू शकतो आपण दॅट इज व्ही इंटू डी पी अपॉन डी व्ही आणि यालाच काय होणार बल्क मॉड्युलस. तुमचं बल्क मॉड्युलस आठवतो ना फॉर्म्युला बल्क मॉड्युलस बी इज इक्वल टू डी पी इंटू व्ही अपॉन डी व्ही. मग हाच काय मिळाला आपल्याला बल्क मॉड्युलस मिळाला म्हणजेच काय मिळाला बी मिळाला. सो देअरफॉर बी इज इक्वल टू बल्क मॉड्युलस बी इज इक्वल काय मिळालं आपल्याला गॅमा इन ॲडियाबॅटिक प्रोसेस इन बी इज इक्वल गॅमा पी इन ॲडियाबॅटिक प्रोसेस इन ॲडियाबॅटिक निगेटिव्ह साईन आपण रिमूव्ह करून टाकलं हां इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये आपल्याला काय मिळालं मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बी बल्क मॉड्युलस किती मिळालं गॅमा पी मिळाला. मग आपला फॉर्म्युला आहे बल्क मॉड्युलस व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा काय फॉर्म्युला आहे बी इज इक्वल बी अपॉन अंडर रूट रो. आता देअरफॉर मग व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह आता व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह काय येईल बघा व्ही इक्वल टू अंडर रूट बी अपॉन रो. सो व्ही इज गॅमा इंटू पी अपॉन रो. आता आपल्याला माहिती आहे पी अपॉन रो किती आलेला होता आपला पी अपॉन रो 280 बरोबर नाही. पी अपॉन रोची व्हॅल्यू किती आली होती 280 ॲट एन टी पी. सो रूट गॅमा इंटू 280 बरोबर की नाही. मग आता गॅमाची व्हॅल्यू माहिती आपल्याला गॅमा किती सांगितलं मी तुम्हाला 1.41. मग ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. सो व्ही इज इक्वल टू 1.41 इंटू 280 अँड दिस इज नियरली इक्वल टू 333 मीटर पर सेकंड. म्हणजे हा जो स्पीड मिळाला तुम्हाला ही जी व्हेलॉसिटी मिळाली व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ही साऊंड म्हणजे आपण हे कॅल्क्युलेशन जर केलं तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला मिळतं दॅट इज 331.2 मीटर पर सेकंड नियरली इक्वल टू. म्हणजे आता आपला जो स्पीड होता लाईटचा साऊंडचा स्पीड थेरोटिकल व्हॅल्यू किती 332 आणि आपण कॅल्क्युलेट केलेली म्हणजे प्रॅक्टिकल व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 331.2 अकॉर्डिंग टू लॅपलास करेक्शन किंवा लॅपलास फॉर्म्युला नसतात. लॅपलास फॉर्म्युला काय आहे दॅट इज व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज इक्वल टू गॅमा पी अपॉन रो. लक्षात आलं तुमच्या कॉन्सेप्ट लक्षात येते व्ही इज इक्वल टू बी अपॉन रो इज इक्वल टू गॅमा पी अपॉन रो. लक्षात आलं दिस इज द ॲक्च्युअल फॉर्म्युला द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. ओके. सो आणि त्याच्यानुसार आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती मिळाली 331.2 म्हणजे नियरली इक्वल किती मिळाली 332 मिळाली. म्हणजे इथे एरर जो आहे तो नियरली इक्वल किती मिळेल आपल्याला 0 मिळेल. म्हणून दिस इज अ करेक्ट फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. सो V is equal to under root gamma into P upon rho is the correct formula for sound velocity of sound. मग आता तुम्ही सगळी जी न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे याच्यावर जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत हे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणार दॅट इज व्ही इज इक्वल टू गॅमा पी अपॉन
रो. दिस इज अ लॅपलास करेक्शन. मग ह्या लॅपलास करेक्शनचा यूज करून आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ साऊंड याचा करेक्ट आन्सर पण मिळतं आणि न्यूमेरिकल व्हॅल्यू मिळते, दॅट इज 332 मीटर पर सेकंड. सो दिस इज अ लेक्चर ऑन दॅट इज अ व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल ऑर साऊंड वेव्स. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय फाइंड केलं, तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्हचा फॉर्म्युला बघितला, दॅट इज अंडर रूट इलॅस्टिसिटी ऑफ मीडियम टू द डेन्सिटी ऑफ मीडियम. आणि मग हा फॉर्म्युला डेव्हलप करण्यासाठी न्यूटन्स आणि लॅपलास यांची फॉर्म्युला आपण डिस्कस केली. तर न्यूटनचा फॉर्म्युला आपण बघितला, दॅट इज अंडर रूट पी आपण रो. आणि दुसरा फॉर्म्युला बघितला आपण, दॅट इज अ व्हेलॉसिटी ऑफ साऊंडसाठी लॅपलास फॉर्म्युला, दॅट इज अंडर रूट गॅमा पी आपण रो. दिस इज अ करेक्ट फॉर्म्युला फॉर द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणजे आपण जी न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे त्या न्यूमेरिकल सॉल्विंगसाठी हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवत आहे. तुम्हाला जर आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनल जर सबस्क्राईब करेल नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या तुमच्या मित्रांना ज्यांना ह्या लेक्चरची गरज आहे त्यांना ह्या व्हिडिओ शेअर करा. आजचं लेक्चर आपण इथेच थांबवत आहे. थँक्यू.